नमस्ते यूट्यूब फॅमिली, थॉट्स विथ कुकिंग या चॅनलकडनं तुम्हाला महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा। मी आज बनवत आहे भोपळ्याचा हलवा। सगळ्यांचा उपवास तर असेल, पण ही रेसिपी नक्कीच ट्राय करा तुम्ही। इथे मी अर्धा भोपळा घेतलेला आहे, त्याला मी चांगले त्याचे बिया काढलेल्या आहेत। आता साली काढून घेते। साली काढून मी त्याला खिसणीच्या साहाय्याने असं मस्त असं खिसून घेते। साबुदाणे वगैरे उपवास आला तर आपण सारखंच खातो, खाऊन जर कंटाळा आला असेल, साबुदाणे कसं जरा पचायला पण जरासं हेवी असतो, म्हणून ही रेसिपी नक्कीच ट्राय करा। खायला पण खूप मस्त आणि हेल्दी आणि पौष्टिक रेसिपी आहे। तर मी आता ह्याला चांगलं खिसून घेते खिसणीच्या साहाय्याने। अशा प्रकारे मी सगळे भोपळे असं खिसून घेते। इथे मी अर्धा किलो भोपळा घेतलेला आहे। चांगलं माझा भोपळा इथे खिसून झालेला आहे। आता मी गॅसवरती एक पातेलं ठेवते, त्याच्यामध्ये मी थोडंसं तूप टाकून घेते। तूप मी इथे असं मेल्ट करून घेतलेलं आहे, पातळ करून घेतलेलं आहे। ते मी आता इकडे 1 चमचा तूप टाकते। इथे मी ड्रायफ्रूट टाकलेले आहेत थोडेसे, हे चांगलं तळून घेते। तळून झाल्यानंतर मी ह्याला साईडला काढून ठेवते। आता मी इकडे खिसलेला जो माझा भोपळा आहे तो मी तेलामध्ये टाकते। तेलात टाकून तोही मी चांगला मस्त असं 10 ते 15 मिनटं मंद आचेवरती चांगलं मी त्याला परतून घेते। इथे माझे ड्रायफ्रूट फ्राय झालेले आहेत। आता मी ह्याच्यामध्ये भोपळा पण टाकलेला आहे। आता हे चांगलं मी फ्राय करून घेते। इकडे मी साईडला गुळही खिसून घेतलेला आहे। ह्या भोपळ्याला मी चांगलं 10 मिनटं असं मंद आचेवरती मस्त असं ह्याचं शिजू देते। ह्याचा कच्चापणा सगळा घालवते। बघू शकता थोडासा भोपळा माझा असा मस्त गळालेला आहे तेलामध्ये मस्त। आता मी ह्याच्यामध्ये खिसलेला गूळ टाकते। तुम्हाला हवं तर तुम्ही साखरही टाकू शकता, पण गुळाने ही रेसिपी खूपच छान लागते। आता मी इथे गूळ टाकले, चांगलं ढवळून घेतलं आहे। बघू शकता आता माझ्या हलव्याचा कलर किती मस्त आलेला आहे, चेंज झालेला आहे। आता मी ह्याच्यामध्ये 1 चमचा इलायची पावडर टाकते। एलची पावडर टाकल्यानंतर ह्याला चांगलं ढवळून घेते। आता मी ह्याच्यामध्ये 1 चमचा मिल्क पावडर टाकणार आहे। मिल्क पावडरने याची चव पूर्ण खव्यासारखी येते। मिल्क पावडर पण टाकून चांगलं ढवळून झाल्यावर मी ह्याच्यामध्ये अर्धी वाटी दूध टाकते। दूध टाकून पण ह्याला मस्त असं ढवळून घेते। ही रेसिपी तुम्ही नक्कीच आज ट्राय करा। खाण्यासाठी खूप मस्त आणि झटपट आणि इन्स्टंट बनणारी रेसिपी आहे। इकडे माझा भोपळ्याचा हलवा खाण्यासाठी एकदम रेडी झालेली आहे। उपवासासाठी ही रेसिपी मी आज तुम्हाला दाखवलेली आहे। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि मला सपोर्टही करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। थँक्यू।